सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरींची भेट घेतलेली आहे। मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चेच्या दरम्यान या भेटीला महत्त्व आहे। नाराज असल्याचं कारण नाही, मुनगंटीवारांनी आता स्पष्टीकरण दिलं। नागपूरमध्ये असूनही मुनगंटीवारांच्या अधिवेशनामध्ये दांडी आहे। तर आता महत्त्वाची बातमी समोर येते, सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतलेली आहे। तर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चेदरम्यान या भेटीला महत्त्व आहे। नाराज असल्याचं कारण नाही असं आता मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण देखील दिलं। नागपूरमध्ये असूनही मुनगंटीवारांनी अधिवेशनामध्ये दांडी मारलेली होती आणि त्यानंतर मात्र मुनगंटीवार हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं। आता मुनगंटीवार यांनी नितीन गडकरींची भेट घेतली। मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चेच्या दरम्यान या भेटीला अधिकच महत्त्व आहे। तर नाराज असल्याचं कारण नाही असं देखील आता मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। नागपुरात असूनही मुनगंटीवार हे अधिवेशनामध्ये उपस्थित नव्हते, त्यांनी दांडी मारलेली होती। आता मात्र त्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। ज्ञानेश्वर। अगदी शुभम, वरिष्ठ नेते आहेत सुधीर मुनगंटीवार भाजपचे, आणि मागील अनेक वर्षापासून आपण बघितलं तर पक्षाची मोठी जबाबदारी त्यांनी सांभाळलेली असताना सुद्धा काल जो मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यामध्ये कुठेतरी त्यांचं नाव जो आहे तो आलं नाही। त्यामुळे नक्कीच सुधीर मुनगंटीवार असतील आणि त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांच्यामध्ये मोठी नाराजी जी आहे ती होती। त्या नितीन गडकरी यांची त्यांनी भेट घेतली आणि आता एकूणच कौतुक की त्यांनी जे आहे ते आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलेलं आहे की कुठंतरी जे आहे ते आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी थेट बोललेलं आहे की मला याबद्दल काही माहित नाही, मात्र वरिष्ठ नेत्यांनी माझ्याबद्दल जी काही भूमिका स्पष्ट केली आहे तर नक्कीच माझा काही विचार केला जाईल असं त्यांनी म्हटलेलं असलं तरी कुठं ना कुठेतरी सुधीर मुनगंटीवार यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी न लागल्याने त्यांची नाराजी आहे ती एकूणच स्पष्टपणे दिसून येते आहे। अगदी ज्ञानेश्वर, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। पुढची बातमी पाहूयात। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं अनेक नाराज आमदारांनी अधिवेशनाकडे आता पाठ फिरवल्याचं चित्र आहे। अनेक नाराज आमदार नागपूरहून आता परतलेले आहेत। अनेक नाराज आमदार अधिवेशनाचं कामकाज अर्ध्यामध्ये सोडून विधान भवनातून आपापल्या मतदारसंघाकडे आता रवाना झाले। सुधीर मुनगंटीवार नागपूरमध्ये असूनही त्यांनी आज विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभाग घेतला नाही। तर छगन भुजबळ कामकाज अर्ध्यावरती सोडून नाशिककडे रवाना झालेले आहेत। दरम्यान कोणत्या नाराज आमदारांनी अर्ध्यावरती कामकाज सोडलं याचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। यामध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, शिवसेनेचे तानाजी सावंत, अपक्ष रवी राणा हे नाराज असल्याची चर्चा आहे। यासोबतच शिवसेनेचे प्रकाश सुर्वे, भाजपचे विजय शिवतारे, शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर हे आमदार देखील अधिवेशनाचं कामकाज अर्धवट सोडून आपल्या मतदारसंघांकडे परतलेले आहेत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्याला बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। उमेश, मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं अनेक आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे। अधिवेशनाचं कामकाज सोडून अर्ध्यावरच ते आपल्या मतदारसंघांमध्ये परतलेले आहेत। शुभम, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार याबाबतच्या चर्चा सुरू असताना काल म्हणजे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार झाला। मात्र मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य जे आहे ते महायुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। खास करून जर आपण पाहिलं तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी थेट माध्यमांसमोर आपली ही नाराजी व्यक्त केलेली। यासोबतच तानाजी सावंत असतील, रवी राणा, नरेंद्र भोंडकर, विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे असे हे इतर आमदार जे आहेत त्यांनी ही नाराजी व्यक्त केली। खास करून मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत आणि म्हणूनच हे आमदार आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आले। मात्र अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आल्यानंतरच ते सायंकाळी म्हणजे आता सायंकाळच्या आधीच जे आहेत ते आपल्या मतदारसंघात निघाले। त्याच्यामुळे त्यांची नाराजी किती मोठी आहे याबाबतचं आपल्याला लक्षात येईल। मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे हे आपल्याला आता लक्षात यायला लागले। खास करून जर आपण पाहिलं तर विजय शिवतारे हे त्यांनी जी नाराजी व्यक्त करताना असंही म्हणाले की 2.5 वर्षानंतर जरी मला मंत्रिपद दिलं तरी पण मी ते घेणार नाही, केवळ मी माझ्या मतदारसंघातली कामच करणार आहे आणि ते मुख्यमंत्र्यांकडून करून घेईल, पण मला आता मंत्रिपद देखील नको। एवढा मोठ्या प्रमाणात नाराजी जी आहे ती कुठेतरी महायुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अगदी उमेश, महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।